नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं क्रॉप कव्हर झाकायचं काम चालू आहे. प्लॉटला सेटिंग पूर्ण झालेली असल्यामुळं आपण अशा पद्धतीनं क्रॉप कव्हर टाकून घेत आहे घरच्या घरी. दोन गल्लीवर आपण कागद बांधतोय. तर अशा पद्धतीनं आपण झाडावर आधी कागद लावून घेत आहे 2 ओळीचा. या पद्धतीनं असा आपल्याला कागद टाकून घ्यायचा आहे. लाकडाच्या साह्यानं काटे साह्यानं वर आपलं टाकायला सोपा जातं एकदम. या अशा पद्धतीनं 2 लाईनीवर आपण कप्पा करत असल्यामुळं अशा 2 लाईनीवर आधी झाकून टाकून घेतोय आपण. नंतर आपण इथं जॉईंट देणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मध्ये जॉईंट देत आहे. ह्याचा गाठी मारून मध्ये सांद यासाठी ठेवत आहे, कारण जर वाऱ्यातनं जास्त कागद हापकोनी वारं निघून जावं. अशा पद्धतीनं 2 गल्लीवरती असा आपला क्रॉप बांधून चालू आहे. घरच्या घरी काम चालू आहे. बिगर लेबरचं सोपं आहे काम एकदम. काय सुद्धा टेन्शन नाही. नुसता अलगद आधी कागद झाकून घेतला, वरचा जॉईंट दिला, परत साईडनं आपण प्रति झाड बांधून घ्यायचं आहे कागद. तर अशा पद्धतीनं आपण 2 गल्लीवर बांधून घेतो व्यवस्थित. अजिबात काय हपकत नाही वाऱ्यानं, काय नाही 2 ह्याच्यावर असल्यामुळं. आणि आपल्याला वागायला स्प्रे करायला जर आपलं पूर्ण झालेलं आहे बांधून घरच्या घरी, 2 दिवसामध्ये हा कागद टाकून झालेला आहे चांगला. तर लेबर खर्च ह्याला जवळजवळ 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो 1 एकरा क्रॉपवर झाकायला. आपण घरच्या घरी हे केल्यामुळे लेबर खर्च आपला वाचला आहे चांगला. सेटिंग ही पूर्ण झाली आहे. आणि अवकाळी जसं पावसाच्या आधी आपलं क्रॉप कव्हर ही झाकून झालेलं आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने अजिबात कागद हपकत नाही, काय नाही. आणि हवा आतून जरी आली साईडनं ही निघून जायला चान्स आहे आपल्याला. आणि वरून ही जागा आपण ठेवलेली असल्यामुळे गाठी मारून वरून ही हवा निघून जाते. त्यामुळे कागद अजिबात जास्त निघाली ही गरज निघत नाही. तर शेतकरी मित्रांनो, असं आपल्याला या गोटीचा वापर करायचा आहे गाठी मारायच्या जागेवर. कारण दगड जर ह्या गोटीच्या ऐवजी लावला आपण इथं, तर या दगडामुळे इथं कागद फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोटी अशी गाठ घेऊन गाठ द्यायची आहे गोटी लावून. अशा पद्धतीने थोडी वड घेऊन कागद आपला असा खोडाकडे न्यायचा आहे. आणि त्या खोडाला कागद बांधून द्यायचा आहे आपल्याला. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. उन्हापासून आपल्या डाळिंब बागेचं संरक्षण करायचं आहे. सनबर्निंग आणि खराब वातावरणात ही रोगाला कमी बळी पडण्यासाठी क्रॉप कव्हरची गरज आहे. तर यासाठी आपण असं कव्हर करून घेतलेलं आहे. तर गारपीट जरी चुकून झाली तरी याचा क्रॉप कव्हरमुळं झाडाला काहीही इजा होत नाही. कारण बांधलेला आपण व्यवस्थित असल्यामुळं त्याला गाराचा काय ह्याला प्रादुर्भाव अजिबात होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण ताण येतो व्यवस्थित चांगला. कुठंही लूज राहत नाही कागद. 1 नंबर बांधणी अशी 2 गल्लीवरती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.